नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्कूल एज्युकेशन या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 2026 म्हणजे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या NMS परीक्षेची तयारी आपण सर्वजण करत आहात आणि याच अनुषंगाने आपल्याला हा अभ्यास सोपं व्हावं यासाठी मी या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्याशी जोडलं आहे. आणि आज आपण विषय विज्ञान या विषयावरती पाठ पहिला या पहिल्या पाठाचं आपण स्पष्टीकरण आणि त्याच आधारे जे जुने काही PYQ प्रश्न आले होते ह्या पाठावरती त्या प्रश्नांचे स्पष्टीकरणसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. मित्रांनो, यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर मला ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात द्या की आपला जो पहिला पाठ आहे तो आहे सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. या घटकांतर्गत पण आपण पहिले सजीव सृष्टीमध्ये कोणकोणते घटक येतात आणि त्या घटकांतर्गत जे सूक्ष्मजीव येतात त्या सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण कसे केले आहे ह्याचा संपूर्ण अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करून घेऊ. प्रथमतः आपण एक गोष्ट लक्षात घ्या की जैवविविधता म्हणजे काय. आता तुम्हाला या अगोदर जैवविविधता म्हणण्याच्या अगोदर सजीव म्हणजे काय याची तुम्हाला ओळख आहे हे मी जाणतो. ही सजीव आणि निर्जीव तुम्ही ओळखता आणि त्या सजीवांच्या सृष्टीमधली जी विविधता आहे, जैविक सजीवांमध्ये जी विविधता आढळते त्यालाच आपण जैवविविधता म्हणू. आता मग हे काय आहे जैवविविधता? ही भौगोलिक प्रदेश असो, अन्नग्रहण असो, संरक्षण असो, अशा विविध कारणांनी पृथ्वीवरती जे काही सजीव राहतात, विविध प्रकारचे सूक्ष्मजीव असतील, प्राणी असतील की वनस्पती असोत, त्या सर्व सजीवांमध्ये जे काही अनुकूलन झालेले आहे त्या अनुकूलनाच्या मध्ये जी विविधता आढळते त्यालाच आपण जैवविविधता असे म्हणतो. आता अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवांमध्ये विविध प्रकारचे बदल आहेत आणि ते झालेले बदल जे घटक दर्शवतात त्यांना जैवविविधता आपण म्हणू शकतो, त्या प्राण्यांमध्ये असलेली जैवविविधता. आता बघा, ह्या सृष्टीमध्ये 2011 जी काही जनगणना झाली होती, जनगणना म्हणजे प्राण्यांची गणना किंवा सजीवांची गणना झाली होती, त्या 2011च्या गणनेनुसार बघा पृथ्वीवरती जे जमीन आणि समुद्र आहे या सर्वांमध्ये जे मिळून जे सजीव राहतात ते सुमारे 87 दशलक्ष इतके आहेत. मित्रांनो, 87 दशलक्ष. मग ह्या 87 दशलक्ष सजीवांचे वर्गीकरण करणे, त्यांचा अभ्यास करणे सोपं व्हावं यासाठी बऱ्याच शास्त्रज्ञांनी आपापल्या पद्धतीनं थेऱ्या मांडलेल्या आहेत. म्हणजे विविध प्रकारचे संशोधन त्यांनी केलेले आहे आणि आपले जे सायंटिफिक थेरी आहे त्या मांडलेल्या आहेत. आता बघा, एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की हे वर्गीकरणाची गरज का पडली. महत्त्वाची आहे की ह्या सजीव सृष्टींची वर्गीकरणाची गरज का पडली. तर एवढ्या मोठ्या ज्या बहुसंख्य जे आहे सजीव, ह्या एवढ्या मोठ्या संख्येमध्ये असणाऱ्या सजीवांचे अभ्यास करणे हे सोयीस्कर व्हावं, सर्वांना हा अभ्यास करता यावा, त्याचं जे काही आहेत बारकावे ते सर्वांना समजता यावे यासाठी. तर पहिलं काय आहे की एका प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करणे कठीण आहे. 87 दशलक्ष सजीवांचा अभ्यास आपण एका वेळेस नाही करू शकत. त्यांच्या गटात विभागणी केल्यास त्यांचा अभ्यास करणे सोपे आणि भरी होते, म्हणजे गोंधळात नाही पडतो आपण, ते सोपं होऊन जाते. सजीवातील साम्य आणि फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात येतात वर्गीकरणामध्ये. आता हे वर्गीकरण यासाठी झालं त्यांचा अभ्यास व्हावा, ते समजून घेता यावेत, त्यांच्याबद्दलची डिटेल्सची माहिती आपल्याला घेता यावी, त्यासाठी त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं. मग हे वर्गीकरण कोणी केलं तर इतिहासात आपण डोकावताना जर बघितलं तर प्रथमतः तुम्हाला इथे आढळेल की जे काही होतंय शास्त्रज्ञ होऊन गेले तर इसवी सन 1735 मध्ये कॉर्लिनियस, मित्रांनो हे नाव लक्षात ठेवा, हे अतिशय महत्त्वाचं नाव आहे, कॉर्लिनियस. ह्या कॉर्लिनियस नावाच्या शास्त्रज्ञांनी सजीवांना मुख्य 2 गटामध्ये विभागलं आणि ते 2 गट कोणते होते, वनस्पती आणि प्राणी. मित्रांनो, यांच्याबद्दल पुन्हा एक गोष्ट सांगण्याची गरज मला असं वाटते की हे जे कॉर्लिनियसच होते की यांनी सजीवांची नावं जी ठेवण्याची पद्धत विकसित केली त्याला द्विघटक नाम म्हणजे द्विनाम पद्धती असे म्हणतात. द्विनाम पद्धतीचा जनक सुद्धा हे कॉर्लिनियस आहेत. म्हणजे सजीवांना द्विनाम पद्धत आहे, जे द्विनाम पद्धत आहे त्यांचे जनक जे आहेत ते आहेत आपले कॉर्लिनियस.
कार्ल लिनियस यांनी सजीवांना द्विनाम पद्धत म्हणजे दोन घटक, जसं आपण आता समजायचं मी द्विनाम पद्धती काय आहे, जसं माझं नाव समजायचं की सतीश आहे, मग बऱ्याच जणांचं नाव हा सतीश असतो, बऱ्याच जणांचं नाव सतीश असतो. मग सतीश नावाचे किती प्राणी आहे, किती व्यक्ती आहेत, त्यांना आपण आयडेंटिफाय कसं करणार, तर त्यांच्या आडनावानं करतो आपण. सतीश शिंगाडे असेल, सतीश भारद्वाज असेल, सतीश कुलकर्णी असेल, सतीश पानघाटे असेल, जे काही कोणी असतील, म्हणजे त्याच्या आपण डिफरन्स हे त्यांच्या नावानुसार करतो. तर ही द्विनाम पद्धती विकसित करणारे जे शास्त्रज्ञ आहेत हे कार्ल लिनियस आहेत. इतकं समजलं मित्रांनो, इतकं लक्षात आलं. त्यानंतर 1866ला एक हेकेल नावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले आणि ह्या सजीवांना त्यांनी तीन सृष्टीमध्ये विभागले. त्यांची तीन सृष्टीमध्ये विभागणी केली. आता तीन सृष्टी कोणत्या होत्या, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. पहिले जे शास्त्रज्ञ होते कार्ल लिनियस यांनी दोनच गट केले होते सजीवांचे, वनस्पती आणि प्राणी. परंतु त्यांच्यानंतर जे शास्त्रज्ञ आले हेकेल नावाचे, त्यांनी या सजीवांना तीन गटामध्ये विभागलं, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. त्याच्यानंतर एवढ्यातच थांबलं का, की नाही, पुन्हा 1925मध्ये एक नवीन शास्त्रज्ञ होऊन गेले चॅटन नावाचे, आणि त्यांनी पुन्हा हे काय बरोबर नाही म्हणून त्यांनी पुन्हा सजीवांचा अभ्यास केला आणि त्यांनी पुन्हा सजीवांना वेगळ्या प्रकारे दोन गटामध्ये विभागणी केली. त्यांची दोन गटामध्ये काय दोन गट होते, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. त्यानंतर पुन्हा एक शास्त्रज्ञ होऊन गेले 1938मध्ये. पुन्हा एक शास्त्रज्ञ 38मध्ये आले, त्यांचं नाव होता कोपलँड आहे ना. कोपलँड नावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी ह्या सजीवांना चार गटामध्ये विभागलं. सृष्टीला, हे सजीव सृष्टी होती, ह्या सृष्टीला त्यांनी चार गटामध्ये विभागलं, बरोबर आहे. कोणते ते चार गट होते, एक होता मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. आता याच्यानंतर सुद्धा यांनी तर चारच गट केले. पहिले होते कोण, कार्ल लिनियस, त्यांनी दोन गटामध्ये विभागणी केली, वनस्पती आणि प्राणी. नंतर आले हेकेल, त्यांनी तीन गटामध्ये केले, त्याच्यामध्ये त्यांनी एक ॲड केला, प्रोटिस्टा. त्याच्यानंतर चॅटन आले, त्यांनी म्हटलं की हे काय बरोबर नाही, तीन गट काय करण्याची गरज नाही. त्यांनी जे डोळ्यांना दिसते ते दृश्य केंद्र की ते दिसत नाही, त्या आधी केंद्र की, अशा प्रकारची त्यांनी विभागणी केली. आणि त्याच्यानंतर जे कोपलँड आले, त्यांनी पुन्हा पूर्वीच्याच प्रमाणे, पण त्याच्यामध्ये पुन्हा जे हेकेलने जे तीन गट केले होते त्याच्यामध्ये एक गट त्यांनी ॲड केला, तो होता मोनेरा नावाचा गट त्यांनी त्याच्यामध्ये मिळवलं आणि अशा प्रकारे चार गटामध्ये विभागणी केली. पण एवढंच आहे का, पुन्हा एक त्यांनी नवीन एक शास्त्रज्ञ आले मित्रांनो. पहिले होते कार्ल लिनियस, नंतर होते हेकेल, नंतर होते चॅटन, नंतर होते कोपलँड. याच्यानंतर पुन्हा सुद्धा एक नवीन शास्त्रज्ञ आले, त्यांचं नाव होतं रॉबर्ट विटाकर. त्यांचं नाव काय होतं, रॉबर्ट विटाकर. आता रॉबर्ट हार्डिंग विटाकर हे शास्त्रज्ञ अतिशय महत्त्वाचे आहेत. परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केलं तर हे शास्त्रज्ञ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. यांनी सजीवांचे जे वर्गीकरण केले ते वर्गीकरण 5 गटामध्ये केले 1969. आणि यांना हे तज्ज्ञ होते इकॉलॉजिस्टमध्ये, परिस्थितिकी तज्ज्ञ, इकॉलॉजिस्ट आहे ना, हे इकॉलॉजिस्ट म्हणून शास्त्रज्ञ होते. आणि त्यांनी रॉबर्ट हार्डिंग विटाकर त्यांचं नाव, यांनी 1969मध्ये 5 गटामध्ये सजीवांची विभागणी केली. म्हणजे 5 गट कोणते ते 5 गट होते, तर ते 5 गट होते बघा. याच्यामध्ये तो गट नाही दिसत आहे, तो याच्यामधला एक गट आहे. तो गट म्हणजे यांनी हे मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी हे कायम ठेवलं आणि त्याच्यामध्ये एक गट त्यांनी पुन्हा टाकलं, तो म्हणजे कवक. कोणता एक कवक. असे 5 गट त्यांनी निर्माण केले. थोडक्यात सांगायचं काय की पृथ्वीवरील सजीवांमध्ये मोठी विविधता आहे. सजीवांचा अभ्यास सुलभ व्हावा यासाठी वर्गीकरणाची आवश्यकता आहे. काळानुसार सजीवांचे गट वेगवेगळे करण्यात आल्या, त्यासाठी शास्त्रज्ञांनी मेहनत घेतली. त्यानंतर जे आधुनिक पद्धत आहे ते रॉबर्ट विटाकर यांची आहे आणि त्यांनी 5 गट सुचवले आहे. हेच 5 गट त्यांनी कशाच्या भरोश्यावर सुचवले ते आपण बघूया. आता हे 5 गट होते. आता हे त्यांचे 5 गटामध्ये यांनी विभागणी केली. कोणते गट होता, पहिला होता मोनेरा, दुसरा होता प्रोटिस्टा, तिसरा होता कवके, चौथा होता वनस्पती आणि 5वा आहे
प्राणी. 5 गटामध्ये त्यांनी यांची विभागणी केलेली आहे. बरोबर आहे. आता हे विभागणी झाली मित्रांनो, पण हे कशाच्या आधारावर झाली? त्यांनी कोणते निकष ठेवले? हे विभागणी करत असताना त्यांनी कोणते निकष ठेवले? तर पहिला जो निकष होता पेशीची जटिलता. पेशी कशा प्रकारची आहे त्यांनी तो अभ्यास केला. त्याच्यानुसार त्यांनी जे हेकेलच्या नंतर कोण होऊन गेले? चॅटनने जे आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी पेशीमध्ये सजीवांचे वर्गीकरण केले होते, भाग केले होते, तेच त्यांनी त्याच्या पेशीची जटिलता आहे आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी या स्वरूपात त्यांनी विभागणी केली पहिले, असं ठरवलं. त्यानंतर त्यांनी काय केलं की सजीवांचा प्रकार कोणता आहे, तो एक पेशीय सजीव आहे की बहुपेशीय सजीव आहे, अशा प्रकारे त्यांनी हा निकष वापरला. सजीवांचे वर्गीकरण करत असताना एक पेशी आहे की बहुपेशी आहे. तिसरा त्यांनी जो निकष वापरलेला आहे तो निकष आहे वनस्पतीच्या बाबतीत आहे, कारण की वनस्पती ह्या प्रकाश संश्लेषण करत असतात, म्हणून वनस्पती हा स्वयंपोषी. पोषणाचा प्रकार कोणता आहे? तिसरा प्रकार त्यांनी विचार केलेला आहे की पोषणाचा प्रकार कोणता आहे. त्याच्यामध्ये वनस्पती ह्या स्वयंपोषी आहेत. आपण प्राणी, मानवजात हे परपोषी आहोत, आपल्याला माहित आहे. प्राणी हे परपोषी आणि काही जे कवके आहेत ते परपोषी आहेत, जे मृतपोजीवी आहेत, म्हणजे दुसऱ्यांच्या मृत व्यक्तींच्या किंवा मृत सजीवाच्या, व्यक्ती नाही म्हणू शकत आपण, मृत सजीवांच्या जीवावरती त्यांचं जीवन अवलंबून आहे ना. आपलं अन्न ते इतरांकडून घेतात, असे त्या पोषणाच्या पद्धतीनुसार त्यांनी त्या सजीवांचं वर्गीकरण करण्याचं ठरवलं, निकष त्यांनी वापरले. नंतर त्यांचा निकष होता की जीवन पद्धती कशी आहे, लाईफस्टाईल कशी आहे. सजीवांच्या लाईफस्टाईलनुसार त्यांनी ते जीवन पद्धतीनुसार त्यांनी ते वर्गीकरण करण्याचं ठरवलं, म्हणजे तो एक निकष त्यांनी वापरला. मग ही जीवन पद्धती कशी आहे? ते सजीवांवर अवलंबून, कोणत्या सजीवांवर अवलंबून आहेत? जे उत्पादक आहेत त्यांच्यावर अवलंबून असणारे भक्षक, प्राणी, विघटक, कवके असे सुद्धा त्यांनी संबंध वापरले. उत्पादक जे वनस्पती असतात, वनस्पतींना कोण खाते? भक्षक, प्राणी खातं, आपण खातो, किंवा इतर जे प्राथमिक भक्षक, याच्यामध्ये प्राथमिक भक्षक आहे, द्वितीय भक्षक आहे, तृतीय भक्षक आहेत, ते सगळे त्यांनी प्राणी एका गटामध्ये टाकले भक्षक म्हणून, आणि विघटक जे आहेत ते कवके, अशा पद्धतीने त्यांनी वर्गीकरण केले. नंतर त्यांनी जो पाचवा जो विचार केला तो वंशानुक्रमिक संबंध. आधी केंद्रकी ते दृश्य केंद्रकी, म्हणजे आधी केंद्रकीपासून दृश्य केंद्रकीमध्ये आलेले एक पेशीचे बहुपेशीय, हे जे काय तत्व आहेत ते त्यांनी वापरले. आता मित्रांनो एक गोष्ट लक्ष घ्या, याच्यामध्ये प्रश्न कोणता असतो? हा चार्टवरती इकडे लक्ष द्या थोडं, तुम्ही चार्टकडे बघा. याच्यावरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो, गटात न बसणारा शब्द ओळखा, गटात न बसणारा घटक ओळखा, याच्यावरती येतो. आता इथं लक्षात द्या तुम्ही, आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी तुम्हाला दोन दिसत असेल, तर आधी केंद्रकीमध्ये काय आहेत? सगळे एक पेशी आहेत, आणि दृश्य केंद्रकीमध्ये एक पेशी आणि बहुपेशी आहे. पण इथं ऑप्शन तसं नसते. ते गटात न बसणारा शब्द ओळखा, त्याच्यामध्ये दिला राहील तुम्हाला मोनेरा, प्रोटिस्टा दिला राहील, तर कवके दिला राहील, कवके, वनस्पती आणि प्राणी. हे चार जर घटक दिले राहते तर तुम्हाला याच्यातला ओळखायचा आहे की गटात न बसणारा कोणता. तर ऑब्व्हियसली तर गटात न बसणारा कोणता राहील? मोनेरा. बरोबर आहे, कारण की मोनेरा हा आधी केंद्रकी गटातला असून जे बाकीचे आहे कवके, वनस्पती आणि प्राणी हे दृश्य केंद्रकी गटामधले आहेत. इतकं समजलं मित्रांनो. आता एक लक्ष द्या, इथे पुन्हा एक गोष्ट लक्षात देण्याची आहे की जे कवके जे आहेत, हे कवके यांना पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे. एक गोष्ट लक्षात घ्या, जे कवके कोणते आहेत की जे पेशीभित्तिका असते, त्यांना पेशींना पेशीभित्तिका असते पण प्रकाश संश्लेषण ते करू शकत नाही. वनस्पती आहे पेशीभित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करू शकणारे दोन्ही. त्यांना पेशीभित्तिका म्हणजे भिंत, पेशीला एक प्रकारची भिंत असते, कवच असते, सुरक्षा कवच असतो, आणि हे आपण 7व्या वर्गाचे एक पाठ आहे त्याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत. आणि प्राणी जे आहे मित्रांनो, प्राण्यांना पेशीभित्तिका नसतात, पेशी अंगके असतात. पेशी अंगके वेगळी आणि पेशीभित्तिका वेगळी. तर पेशीभित्तिका असून प्रकाश संश्लेषण न करणाऱ्यांचा गट आहे कवके. पेशीभित्तिका असून प्रकाश संश्लेषणही करतात असा एक गट आहे वनस्पती. आणि पेशीभित्तिकाच नाही आहेत, प्रकाश संश्लेषण आपण नाही करू शकत प्राणी, असा गट आहे तो प्राण्यांचा. इथपर्यंत कळलं? चला आता समोर बघूया. समोर आहे मोनेरा. याच्यावरती प्रश्न घ्यायचे का? याच्यावरती एखादी प्रश्न बघून का, की हे दोन आपण घटक घेतले, याच्यावरचा प्रश्न कसा होता? प्रश्न बघूया एक. बघा
इथं लक्षात येईल तुम्हाला प्रश्न. एक घटक होऊ द्या म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. थोडा थांबूया, थोडा प्रश्न नंतर घेऊया. आता हे समजून घेऊया. पहिली जी सृष्टी आहे मोनेरा सृष्टी. आता ही मोनेरा जी सृष्टी आहे ती आपण बघितलं आहे की मोनेरा ही नावाची सृष्टी आहे ही आधी जीवामध्ये आहे का? बघा, नाही, एक पेशी आहे. आधी जीव नाही तर काय आहे ती? एक पेशी आहे. आणि जे एक पेशी असतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे सर्व एक पेशी आहेत ते सर्व जीवाणू आहेत. काय आहे? जीवाणू. एक पेशीय काय असतात? जीवाणू. आता मोनेरा सृष्टीमध्ये जे काय आढळतात ते सर्व जे सजीव आहेत ते एक पेशी आहेत. मोनेरा सृष्टीतले जे सजीव आहेत ते कसे आहेत? एक पेशी, म्हणजे एकाच पेशीने बनलेला आहे. प्राण्यांचा, सजीवांचा सर्वात लहानात लहान घटक म्हणजे हा पेशी आहे आणि तो पेशींनी बनलेले आहे सजीव. जसं वस्तू ज्या असतात त्या अणू असतो जो लहानात लहान कण, तसं सजीवांचा लहानात लहान कण हा पेशी आहे. तर हे जे मोनेरा आहेत, हे मोनेरा सर्व जे सजीव आहेत ते सजीव एक पेशी आहेत. कसे आहेत? एक पेशी. यांचे दुसरं लक्षण आहे की हे जे सजीव आहे मित्रांनो लक्षात घ्या, हे स्वयंपोषी किंवा परपोषी दोन्ही असू शकतात. स्वयंपोषी किंवा परपोषी दोन्ही असू शकतात. हे आधी केंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. मित्रांनो लक्ष घ्या, आधी केंद्रक मी तुम्हाला सांगितलं हे काय आहेत? आधी केंद्रकी आहेत. मोनेरा सृष्टी जे गट आहे, यांनी रॉबर्ट विटाकर यांनी जे गट केले आहे त्याच्यातला पहिला जो गट आहे तो आहे मोनेरा. आणि ह्या मोनेरा गटातील जे सजीव आहेत ते एक पेशीय असतात, परपोषी किंवा स्वयंपोषी असतात. परंतु यांच्या ज्या पेशीमध्ये जे पेशी आढळते त्या पेशीमध्ये पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके मात्र नसतात. मग प्रश्न असतो की कोणाला पटलबद्ध केंद्रक नसतो किंवा पेशी अंगके कोणाला नसतात? तर तिथं जर ऑप्शन जर राहिले मोनेरा, प्रोटिस्टा, प्राणी, वनस्पती, तर तिथं तुम्हाला उत्तर लिहायचं की मोनेरा. समजलं मित्रांनो? इतकं. आता बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की इथं बघा जे बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरिया म्हणजेच काय? जीवाणू. बॅक्टेरिया म्हणजेच काय आहे? जीवाणू. आणि हे जीवाणू जे आहेत ते मोनेरा गटातील आहेत. म्हणजे याचाच अर्थ असा की सर्व जे जीवाणू आहेत ते कसे आहेत? एक पेशी आहेत. कसे आहेत? एक पेशी. ते स्वयंपोषी असू शकतात किंवा परपोषी असू शकतात, पण ते कसे आहेत? एक पेशी. याच्यामध्ये उदाहरण दिलं आहे लॅक्टोबॅसिल आहे, क्लॉस्ट्रेडियम, साल्मोनेला इत्यादी. आता हे काही पेशी जे आहेत बॅक्टेरिया, जीवाणू, हे जीवाणू काही आपल्याला उपयुक्त असतात तर काही रोगकारक पण असतात. म्हणजे सर्वच जे बॅक्टेरिया आहेत ते आपल्यासाठी फायदेशीर आहेत अशातला पण नाही भाग, किंवा जे सर्व सजीव जे आहेत ते हानिकारक आहेत अशातला पण नाही. काही बॅक्टेरिया आपल्याला उपयोगी आहेत, काही बॅक्टेरिया आपल्याला निरुपयोगी आहेत. आता बघा, याच्यामध्ये काही जे बॅक्टेरिया आहेत ते तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये पुन्हा एक गोष्ट अशी आहे की हे याच्यामध्ये जीवाणूचा संबंध होतोच, पण काही नीलहरित कवक पण असतात. याच्यामध्ये मोनेरा सृष्टीमध्ये सर्व प्रकारच्या जीवाणूंचा आणि नीलहरित शैवालांचा समावेश होतो. फक्त बॅक्टेरियाचाच होतो का? नाही. तर नीलहरित शैवाल सुद्धा याच्यामध्ये आपल्याला आढळतात. आता एक गोष्ट, हा जो चार्ट आहे याचा तुम्ही अभ्यास करा किंवा याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. ह्या आकृत्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण की दुसऱ्या पाठामध्ये या तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. बॅक्टेरिया, जेव्हा आपण दुसरा पाठ जो अभ्यासणार आहोत रोग, त्याच्यामध्ये तुम्हाला हे महत्त्वाचे बॅक्टेरिया जे आहेत ते उपयोगी पडणार आहेत अभ्यास करताना. आता बघा, स्टॅफिलोकोकस निमोनी या प्रकारचा असतो. क्लॉस्ट्रेडियम टिटॅनी हे नीलहरित शैवाल आहे. ट्रेपोनेमा पॉलिडम हे आहे व्हायब्रिओ कॉलरी. हे मित्रांनो लक्षात ठेवा, व्हायब्रिओ कॉलरी. आणि हा साल्मोनेला टायफी हे सुद्धा तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. लॅक्टिबॅसिलाई निमोनिया आहे हा. आणि स्टॅफिलोकोकस ऑरियस आहे. हे स्टॅफिलोकोकस ऑरियस आपल्याला हानिकारक आहे. हाही हानिकारक आहे, हेही हानिकारक आहे, हेही हानिकारक आहे. हे क्लॉस्ट्रेडियम बोटुलिनियम आहे, हा पदार्थ खराब करतो. जे आपले अन्न पदार्थ आहेत हे अन्न पदार्थ हा जीवाणू खराब करतो.
म्हणजे अन्नामध्ये बिघाड करण्याचं काम हे क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनस नावाच्या जीवाणूचं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. व्हायब्रिओ कॉलरी हे सुद्धा जीवाणू, याच्यामुळे आपल्याला एक रोग होतो. साल्मोनेला टायफी याच्यामुळे सुद्धा रोग होतो. आता कोणते रोग होतो ते आपण पुढील पाठामध्ये अभ्यासणार आहोत, पण रोग होतात हे आता लक्षात ठेवा तुम्ही. आता बघा, याच्यामध्ये आहे एक गोष्ट, थोडक्यात सारांश सांगायचं जर झाला तर काय आहे, मोनेरा सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा नीलहरित शैवालांचा समावेश होतो, आपण अभ्यासला. एक पेशी असून आधी केंद्रकीय असतात, स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. याच्यामध्ये बॅक्टेरिया आणि शैवालांचा समावेश होतो. आता लॅक्टोबॅसिलाई जीवाणू जो आहे हा तुमच्या दह्यामध्ये असतो आणि तो तुम्हाला उपयोगी आहे. इथपर्यंत झालं. समोर जाऊया. मोनेरा झाला, आता समोरचा आहे प्रोटिस्टा. मित्रांनो, समोरचा कोणता आहे? प्रोटिस्टा. आता बघा, प्रोटिस्टा या घटकामध्ये जो उपघटक आहे याच्यामध्ये आपण हा जे रॉबर्ट विटाकर यांनी जे सृष्टी केल्या त्या 5 सृष्टीतला हा दुसरी सृष्टी आहे. आता इथं स्पेलिंग मिस झाली आहे, हे सृष्टी आहे. ओके, प्रोटिस्टा. आता याचे लक्षणे काय आहेत प्रोटिस्टाचे? महत्त्वाचे लक्षण आपण अभ्यासूया. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एक पेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. मित्रांनो, मोनेरामध्ये पटलबद्ध केंद्रक नव्हता, याच्यामध्ये एक पेशी आहे. हे मोनेरा सुद्धा एक पेशी आहे, पण त्याच्यामध्ये त्या पेशी आहे, त्यामध्ये पेशीमध्ये जो केंद्रक आहे तो केंद्रक नसतो. पेशी पटलचा जो असतो पेटलबद्ध केंद्रक तो नसतो, है ना, किंवा पेशी अंगके नसतात त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये केंद्रक सुद्धा आहे. प्रजननासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. आता कशाभिका कशा असतात मित्रांनो, तर तुम्हाला इथं लक्षात येईल की याच्या जे बाहेरचा जो भाग आहे हा, हे दिसतात तुम्हाला, हे यांना लागलेले, यांना म्हणतात कशाभिका. यांना काय म्हणतात? कशाभिका. आता हे जे प्रजनन करतात आपलं, हे छद्मपात म्हणजे द्विखंड पद्धतीने रोमकेद्वारे आणि कशाभिकाद्वारे करतात. डायरेक्ट यांचं म्हणजे जे सस्तन प्राणी प्रजनन करतात त्या प्रकारचं नसतो. याच्यामध्ये आहे काही जे कवके आहेत ते स्वयंपोषी आहेत. तर स्वयंपोषी म्हणजे कोणते आहे? युग्लिना आहे, व्हॉल्वॉक्स आहे ना, क्लोरोलॉक्स झालेला आहे. या पेशीमध्ये हरित लवके असतात, त्याच्यामुळे त्यांना हिरवा रंग प्राप्त असतो. बघा तुम्हाला युग्लिना, हे युग्लिना आहे. आणि युग्लिना इथं लिहिण्यात थोडंसं गडबड झालेलं आहे, युग्लिना असं आहे ते. आणि हे व्हॉल्वॉक्स आहे, व्हॉल्वॉक्स हे जे आहे, यांना काय असतं, हे स्वयंपोषी प्रोटिस्टा आहेत. कशा आहेत? स्वयंपोषी. पॅरामेशियम, अमिबा ह्या ज्या आहेत ह्या आहे परपोषी. ह्या पॅरामेशियमचा आकार तुमच्या चपलीच्या आकारासारखा असतो. चपलीचा आकार म्हणजे पॅरामेशियम. आणि अमिबाला कोणत्याही प्रकारचा आकार नसतो मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. बिन आकाराचे कसा आहे तुम्ही काढा तो अमिबा. आणि हे अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम हे मात्र परपोषी आहेत. प्लाझ्मोडियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, परपोषी. हा प्रोटिस्टा गटातील आहे. आणि या प्लाझ्मोडियममुळे एक प्रकारचा आपल्याला रोग होतो, म्हणजे एक रोग होण्यासाठी हा प्लाझ्मोडियम आपल्याला हानिकारक आहे, म्हणजे माणसाला होतो. हा माणसाच्या शरीरात जर गेला तर आपल्याला एक रोग होतो. ते कोणता रोग होतो ते आपण पुढील पाठांमध्ये शिकणार आहोत. आता एवढं लक्षात ठेवा की प्रोटिस्टा सृष्टीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये स्वयंपोषी सुद्धा सजीव असतात आणि परपोषी सुद्धा सजीव असतात. स्वयंपोषीमध्ये युग्लिना, व्हॉल्वॉक्स यासारखे, अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम हे परपोषी आहे. इतकं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये पेशीपटलात केंद्रक असतो आणि यांना प्रजनन करण्यासाठी छद्मपात, रोमके आणि कशाभिका असतात. इतकं याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, समोरचं बघूया आपण, आदिजीव. आता आदिजीव आहे, हे आदिजीव बघण्या अगोदर आपण एक महत्त्वाचा भाग आहे की आपण आता बघूया, प्रोटिस्टा झाल्यानंतर आपण कवके बघूया. कवकमध्ये जे फंगी आहेत त्यांचा अभ्यास आपण आता करूया. व्हिडिओ लांबत आहे मित्रांनो, व्हिडिओ लांबत आहे असं मला वाटत आहे, तरी पण आपल्याला हा
एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण पाठ घ्यायचा आहे. तुम्ही बघताना व्हिडिओ वाटल्यास पॉज करून तुम्ही वेळ घेऊन बघू शकता. चला, आता आपण तिसरा जो प्रकार केलेला आहे, रॉबर्ट व्हिटाकर यांनी जो तिसरा प्रकार केला आहे तो आहे कवके. काय आहे? कवके. कवकेमध्ये तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये शैवाळांचा सुद्धा समावेश होतो. बरोबर आहे. आता बघा, ह्या कवकांमध्ये जो घटक आहे तो आहे, यांचा जो आकार जो असतो हा 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. याच्यामध्ये जे आहे इस्ट, कॅन्डिडा, मशरूम, पेनिसिलियम आणि रायझोम्स याच्यामध्ये असतात मित्रांनो. आता हे कुठे वाढतात? तर कवके जे आहे कुजणारे पदार्थ वनस्पती व प्राण्यांच्या शरीरावर आढळतात. मेलेले जनावर असतील, मेलेल्या सजीव असतील कोणतेही प्रकारचे, त्या सजीवांवरती हे आपलं आयुष्य व्यतीत करतात. हे दृश्य केंद्रकी आहेत. कसे आहेत हे? दृश्य केंद्रकी परपोषी असून मृत सेंद्रिय पदार्थापासून आपलं अन्न शोषण करतात. सेंद्रिय पदार्थ म्हणजे कोण? ज्या पदार्थामध्ये कार्बनचे घटक आहे, कार्बनी पदार्थ म्हणून आपण. ह्या कार्बनी पदार्थांवरती आपलं पोषण करतात आणि हे कसे असतात? परपोषी. कसे असतात मित्रांनो? परपोषी. यांचं जे प्रजनन आहे ते लैंगिक किंवा अनलैंगिक दोन्ही पद्धतीने होते. परंतु आपण मोनेरा प्रोटिस्टा याच्यामधले जे सजीव आहेत ते मात्र लैंगिक पद्धतीने आपलं प्रजनन करत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यापासून सुरू होते लैंगिक प्रजनन. हे पर्यावरणातील विघटक आहेत आणि हे पर्यावरण सुरळीत व्यवस्थित ठेवण्यासाठी यांचा अतिशय महत्त्वाचा उपयोग आपल्याला सजीव सृष्टीमध्ये आहे. आता मित्रांनो बघा, याच्यामध्ये उदाहरण कोणते आहेत? इस्ट आहे, कॅन्डिडा आहे, मशरूम आहे, पेनिसिलियम आहे, रायझोम्स आहे, पुन्हा एक आहे बुरशी, जे तुमच्या ब्रेडला वगैरे लागते ते बुरशी सुद्धा हे कवकामध्ये येते. आता नंतर बघा, कवकाचे शरीर धाग्यासारख्या हायपापासून बनलेले असते. एवढा डिटेल्स जाण्याची गरज नाही, पण तरी पण तुम्हाला माहिती सांगतो. हायपापासून काही कवके उपयुक्त, जसं इस्ट आहे आंबवण्यासाठी उपयोगी आहे, पेनिसिलियम प्रतिजैविक म्हणून वापरतात पेनिसिलिनसाठी, पण काही कवके जे आहेत ते हानिकारक आहेत, रोगकारक आहेत, अन्नाचे नुकसान करतात. अशा प्रकारे काही शैवाल सुद्धा आपण अभ्यास करूया. शैवालांची माहिती घेऊया आपण. बघा, शैवाल यांचा सुद्धा आकार तेवढाच आहे, फक्त हे हरित रंगाचे असतात. हे सुद्धा कवकामध्येच येतात. जसं आहे क्लॅमिडोमोनास. हा एक क्लॅमिडोमोनासवरती प्रश्न विचारलेला आहे. क्लॅमिडोमोनास स्वयंपोषी आहे की परपोषी आहे? आपण इथं बघितलेलं आहे की क्लॅमिडोमोनास जे शैवाल आहे, हा जो आहे शैवाल हे स्वयंपोषी आहे. याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण करू शकतो, म्हणजे हरितद्रव्य हिरवा, स्पायरोगायरा, व्हॉल्वॉक्स आणि उलोफ्रिक्स. हे अधिकची माहिती आहे, ही तुमच्यासाठी अधिकची माहिती आहे. प्रामुख्याने कुठे आढळतात शैवाल? पाण्यात आढळतात. हे दृश्य केंद्रकी, एकपेशीय किंवा बहुपेशी आहेत. हरित लवकांमुळे प्रकाश संश्लेषण करतात. स्वयंपोषी सजीव आहे आणि जलचर अन्न साखळीतील उत्पादक म्हणून महत्त्वाचे आहेत. इतकं लक्षात ठेवा, बाकी काही डिटेल्समध्ये जाण्याची गरज नाही. ओके मित्रांनो, आता समोर बघूया आपण बघितलाय 3 बघितलाय, मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवके. प्राणी आणि वनस्पती हे तुम्हाला माहित आहेत. आता बघूया प्राणी आणि वनस्पतींचा भाग हे आपल्या दृश्य केंद्रकीमध्ये आहेत. हे बहुपेशी आहेत, सर्वांना दिसतात. पण जे महत्त्वाचा घटक आहे ते सूक्ष्मजीव. आता सूक्ष्मजीवांचा आकार किती असतो? कमीत कमी म्हणजे किती आकारापर्यंत सूक्ष्मजीव असतात? तर ते असतात 100 मायक्रोमीटर एवढा यांचा आकार असतो. तर मग मायक्रोमीटर म्हणजे काय? 1 मीटर म्हणजे 10⁻6 मायक्रोमीटर किंवा 10⁹9 नॅनोमीटर असे सुद्धा म्हणू शकता. म्हणजे एक हे 10 आहे, 10⁻6 म्हणजे 1 वरती किती शून्य? 1 वरती 6 शून्य. लाईट गेलेली होती, लाईट आलेली आहे. पुन्हा सुरू करूया आपण. तर बघा, सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण करत असताना सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हे 2 भागात होत आहे, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये आहे हे जीवाणू येतात आणि दृश्य केंद्रकीमध्ये आदिजीव, कवके आणि शैवाले. आता आदिजीव, कवके आणि शैवालेमध्ये आपण जे बघितलेलं आहे
काय बघितलं आपण? कवके बघितलंय आणि शैवाले सुद्धा बघितलेलं आहे, बरोबर आहे. सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणामध्ये आपण 2 घटक आतापर्यंत बघितलेला आहे की कवके आणि शैवाले. आता जे सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणामध्ये जे आदिकेंद्रकी गटात आहे त्याच्यातले आपण जीवाणू याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया आणि आदिजीव नंतर घेऊया. आता बघा, तुम्हाला तर जीवाणू दिसतात. आता जीवाणू ह्यांचा आकार किती असतो याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आकार. जे प्रत्येकाचा जीवाणू असो, आदिजीव असो, याच्यावरती प्रश्न आलेला आहे, विषाणू असो, यांचा आकार काय याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. आपण ह्या घटकाची माहिती झाल्यानंतर त्याच्यावरती प्रश्न उत्तर घेणार आहोत. आता बघा, जीवाणू याचा आकार जो आहे 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. म्हणजे याला जर बघायचं असेल तर आपल्याला इलेक्ट्रिक सूक्ष्मदर्शक, जे इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शक आहे त्याच्याद्वारेच बघता येईल. साध्या सूक्ष्मदर्शिकेने आपल्याला हे बघता येणार नाही. ओके, तर याचा हे एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा अनेक जीवाणू एकत्र येऊन वसाहती तयार करतात, म्हणजे कॉलनी बनवतात. अनेक जीवाणू एकत्र येतात आणि आपली कॉलनी, एक वसाहत ते तयार करतात. ते एकच पेशी असते, पण अनेक पेशी, अनेक सजीव एकत्र आले, जे जीवाणू आहेत एकत्र आले, त्यांची एक कॉलनी तयार होते. जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. याच्यावरती सुद्धा प्रश्न आला, नोट डाऊन करा मित्रांनो. हे महत्वाची गोष्ट आहे की या आदिकेंद्रकी पेशीमध्ये जे सजीव आहे, ज्याला आपण जीवाणू म्हणतो आदिकेंद्रकी मधला, त्या जीवाणूमध्ये, त्याच्या पेशीमध्ये केंद्रक आणि पटलयुक्त अंगके नसतात, म्हणजे केंद्रक नसतो. मग प्रश्न असा असतो की कोणत्या सजीवामध्ये केंद्रक नसतो? तर जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाले. तर त्याचं उत्तर तुम्हाला जीवाणू देता येईल. प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये याच्यावरती, बरोबर आहे. हे समजून घ्यायचं आहे तुम्हाला. प्रजनन बहुधा द्विखंडन ने एका पेशीचे 2 भाग होऊन, म्हणजे द्विखंडन पद्धतीने, बायनरी फिजन मध्ये याचं प्रजनन होते. म्हणजे एकाच पेशीपासून दुसरी पेशी, म्हणजे एकाचे 2 तुकडे होऊन अशा द्विखंडन पद्धतीने हे आपलं प्रजनन करतात. जर यांच्यासाठी वातावरण जर पोषक असेल मित्रांनो, वातावरण जो आहे तो जर यांना पोषक असेल तर त्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढते. मग कशी वाढते? तर हे 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. जर ते 50 असतील तर 20 मिनिटातच ते 100 होतात. 50 असतील तर ते 20 मिनिटात 100, एवढी त्यांची संख्या वाढते. आता यांचा आकार बघूया. याच्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. स्वतंत्र सजीव म्हणून जगतात, ते कॉलनी करतात, त्यांना पेशी भीती का असते, परंतु पेशी अंगके नसतात. ते द्विखंडन पद्धतीने आपलं प्रजनन करतात आणि झपाट्याने वाढतात चांगल्या वातावरणात. यांचा आकार कसा असतो बघा. गोलाकार आकाराचे असतात, दंड गोलाकार असतात, दंडाकार असतात, स्वल्प विरामकृती सुद्धा असतात मित्रांनो. ह्या सुद्धा आकाराचे ते असतात आणि सर्पिलाकार सुद्धा असतात. मग प्रश्न जर आला, याच्यामध्ये विचारलेला आहे प्रश्न, कोणत्या कोणत्या प्रकारच्या, कोणत्या प्रकारचा नसतो, जीवाणूंचा आकार कोणत्या प्रकारचा नसतो. तर तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर आपण प्रश्न घेणार आहोत, त्याचा येणार आहे. ह्या घटकावरती आलेला आहे. गोलाकार, दंडगोलाकार, तुम्हाला लक्षात ठेवायचा, दंडाकार, स्वल्प विरामकृती आणि सर्पिलाकार. NMS परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर प्रत्येक घटक हा समजून घेणं आवश्यक आहे. आता बघूया राहिलेला जो आपला आहे आदिजीव बघूया. आदिजीव आता हा कुठला आहे? दृश्य केंद्रकी मधला घटक आहे. दृश्य केंद्रकीमध्ये काय? आदिजीव, कवके आणि शैवाले. आदि केंद्रकीमध्ये काय? जीवाणू. सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण करताना हे घटक आता आपलं. आता आदिजीव आहे, तर हा आदिजीवाचा जो आकार आहे हा किती असतो? सुमारे 200 मायक्रोमीटर. कधी कधी परीक्षेत 100 मायक्रोमीटर पर्यंत जरी दिला असते तुम्हाला लिहायचं, 1000 मायक्रोमीटर नाही. याचा आकार इतकाच असतो, सुमारे 200 मायक्रोमीटर. याचे वैशिष्ट्य काय आहे महत्वाचं? हे कुठं राहू शकतात? माती, गोडे पाणी आणि समुद्रात आढळतात. मातीमध्ये, गोड्या पाण्यात आणि समुद्रात. काही इतर सजीवांच्या शरीरात सुद्धा राहतात आणि रोगास कारणीभूत ठरतात. आता आपल्याला एक रोग आहे, त्या आदिजीवापासून होतो. तुम्हाला माहित आहे कोणता रोग आहे? एक रोग होतो आपल्याला, मी सांगेन तुम्हाला. दृश्य केंद्रकी पेशीत आढळणारे एक पेशीय सजीव. दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे हे एक पेशी असतात, पण याची दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे याची पेशी ही मोठी असते, म्हणून ती दृश्य केंद्रकी पेशीमध्ये आहे ना. प्रोटोजोआंच्या पेशी रचना म्हणजे आदिजीव. प्रोटोजोआस म्हणजे काय? आदिजीव. यांची पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. प्रजनन मात्र द्विखंडन पद्धतीनेच होते. याचं सुद्धा प्रजनन हे
द्विखंडन पद्धतीने होते, लैंगिक प्रजनन होत नाही. यांचे काही उदाहरणं आहेत. काय आहेत? अमिबा, पॅरामिशियम, जे की गढूळ पाण्यात आढळतात, स्वतंत्र जीवन जगतात. म्हणजे नाल्यांमध्ये, नाल्याचं पाणी चांगलं असतो का? नाही, गढूळ असतो. त्या गढूळ पाण्यामध्ये हे आढळतात. अँटोमिबा हिस्टोलिटिका, आमान सोन्यास, याला अतिसार, याच्या सुद्धासाठी, आमान सोन्यासाठी हा अँटोमिबा हिस्टोलिटिका नावाचा जो आदिजीव आहे हा कारणीभूत आहे. आपण हे बघितलंय. आणि जीवाणू म्हटलं, हा जीवाणू नाही आहे. हा काय आहे? हा काय आहे? जीवाणू नाही आहे, हा आदिजीव आहे. प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स हा मलेरिया होण्यासाठी कारणीभूत आहे. प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स आहे ना, ॲनाफिलिस डासाच्या मादीतून तो आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो. युग्लिना हे आहे स्वयंपोषी आहे, पण ते आदिजीव आहे, युग्लिना नावाची. आता इथं तुम्हाला दिसत आहे चित्र बघा. पॅरामिशियमचा आकार असा, अँटोमिबा असा असतो, प्लाझ्मोडियमच्या अशा प्रकारचे असतात ह्या. म्हणजे पपईला जर कापला आपण तर त्याचा जसा आकार दिसतो कापल्यानंतर, अर्धी जर केला आपण पपईला, तर त्या प्रकारचे प्लाझ्मोडियम आहे. युग्लिना तुम्हाला हिरवी दिसते, म्हणजे हे स्वयंपोषी आहे, त्याच्यामध्ये हरितलौक आहे. हे गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. थोडक्यात काय, आदिजीव हे एकपेशीय सूक्ष्मजीव आहे ना. आदिजीव विविध अधिवासांमध्ये आढळतात, काही रोगास कारणीभूत असतात. पेशी रचना हालचालींचे अवयव आहे. पोषणयुक्त पद्धती यात विविधता आढळते आणि द्विखंडन पद्धतीने हे प्रजनन करतात. इतकं समजलं. युकॅरियोटिक म्हणजे आदिकेंद्रकी. हे काय? आधी नाही, सॉरी, दृश्य केंद्रकी. काय आहे? दृश्य केंद्रकी. आधी केंद्रकी नाही, युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी आहे. ओके, इतकं लक्षात ठेवायचं. हे झालं आदिजीव. आता एक शेवटचं आपल्याला बघायचं आहे, विषाणू. महत्वाचं आहे. आता विषाणू हे सजीव सृष्टीमध्ये आपण सूक्ष्मजीवांमध्ये गृहीत धरत नाही, म्हणजे सजीव नाही आहे ते, एक गोष्ट लक्षात घ्या. परंतु सजीव निर्जीवामध्ये जे मधातलं आहे, एकदम बीज का म्हणू शकतो आपण याला, हे विषाणू आहेत. हे सजीव वानमध्ये जर प्रवेश केला तर मात्र हे हालचाल सगळं काही करू शकतात. निर्जीव प्राण्यामध्ये हा आढळत नाही, एक गोष्ट लक्षात घ्या. यांचा जो आकार जो आहे हा 10 नॅनोमीटर, एन आहे ना, मायक्रो नाही, नॅनो म्हणजे खूपच सूक्ष्म, ते 100 नॅनोमीटरपर्यंत यांचा आकार असतो. यांचे वैशिष्ट्य काय आहे विषाणूंचे? विषाणू अतिसूक्ष्म असून यांचा आकार सामान्यतः 10 ते 100 पटांनी लहान असतो. नॅनो म्हणजे जीवाणूपेक्षा खूप लहान असतो. फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेने दिसू शकतात. स्वतंत्र कणाच्या स्वरूपात आढळतात. विषाणूंचे मुख्य घटक जे आहे DNA आणि RNA यांच्या रासायनिक जे रेणू आहेत, यांचे रासायनिक रेणू आहेत जे त्या रेणूंच्या रचनेमुळे बनलेले आहेत. प्रथिनांच्या त्यांना बाहेरून आवरण असते, है ना, यांच्या रेणूमुळे बनलेला DNA आणि RNA जे प्रथिनांच्या आवरणात आहेत, बंदिस्त, यांचा जो बाहेरचा जो आवरण आहे हा प्रथिनांनी युक्त बनलेला असते, प्रथिनांनी बनलेला असते ह्या पेशींचा. यांना आपण सजीवही म्हणू शकत नाही आणि निर्जीवही म्हणू शकत नाही. यांच्या बीज काय आहे ना. वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीमध्ये ते राहू शकतात व त्या पेशींच्या मदतीने स्वतःची प्रतिकृती निर्माण करतात, म्हणजे झेरॉक्स कॉपी काढतात आपली स्वतःची. आता कोरोना काळामध्ये बघितलं की कोविडमध्ये जेव्हा आपण विषाणू बघितलाय, कोविड-19 आहे ना, तर ते झेरॉक्स काढतात पटा, एकाचे 2, 2चे 3, 3चे 4, अशा प्रकारे ते वाढत जाते. हे जे काय आहे, हे काय करतात की जे यजमान पेशी आहेत, जे आपल्या शरीरातल्या पेशी आहेत, त्यांना नष्ट करतात आणि आपल्या पेशी त्याच्यावर आक्रमण करून आपल्या पेशी तयार करतात. विषाणूंमुळे वनस्पती व प्राणी दोघांना पण रोग होतात. विषाणू हा हानिकारकच आहे, उपयुक्त नाही. याला आपण सजीव म्हणू शकत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, याला आपण सजीव म्हणू शकत नाही. आलं लक्षात? हां. आता इथं तुम्हाला दिसत आहे विषाणूंचा जो अभ्यास केला जातो आहे ना, यांना सजीव मानले जात नाही आणि सजीव निर्जीवाच्या सीमारेषेत असतात. त्याचा अभ्यास मात्र आपण मायक्रोबायोलॉजीमध्ये, सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये करतो. ओके. आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या, इथं काही सूक्ष्म म्हणजे विषाणू दिलेले आहे, सूक्ष्मजीव नाही.
विषाणू दिले आहेत आणि त्यांची रोगं दिलेली आहेत. याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. पुन्हा एक आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे विषाणू संशोधन केंद्र म्हणजे यांचं एक केंद्र आहे विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी, विषाणू अभ्यास केंद्र, ते पुणेला आहे. याच्यावरती पण प्रश्न येऊन गेलेला आहे. आता बघा, रोगाचे नाव दिलेलं आहे आणि होणारा आजार, कारण काय दिलेलं आहे. मानवाला पोलिओ होतो, विषाणूजन्य आहे. HIV एड्स, इन्फ्लुएन्झा हे विषाणू, पोलिओ विषाणू, HIV विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू. गुरे जे जनावर आहेत त्यांना पिकोर्ना विषाणू, पिकोर्ना व्हायरसपासून होतो, पिकोर्ना विषाणूपासून. वनस्पती जे आहेत, विविध प्रकारचे विषाणू जे वनस्पती आहेत त्यांना टोमॅटो विल्ट नावाचा विषाणू आहे. हे विषाणूमुळे होणारे आजार आहेत. आणि टोमॅटो विल्ट आहे, तंबाखू मोझाईक आहे, हा सुद्धा विषाणू आहे, ह्या वनस्पतींना होतो आहे ना. टोमॅटो विल्ट विषाणू आणि तंबाखू मोझाईक विषाणू, याच्यामुळे वनस्पतींना हे रोग होतात. जीवाणूंना कोणता होतो? जीवाणूंना लागण, जे जीवाणू आहे, जीवाणूवरती सुद्धा विषाणू हमला करतो, तर तो आहे बॅक्टेरियोफॉज नावाचा विषाणू. हा बॅक्टेरियोफॉज नावाचा जो विषाणू आहे हा जीवाणूंवर हमला करतो. जीवाणूंवर हल्ला करून त्यांना रोग युक्त करतो. इथपर्यंत आपला हा शेवटचा पाठ होता मित्रांनो. इथपर्यंत समजलं. आता एक याची रचना बघा. याची रचना दिलेली आहे. कसं असते, आतमध्ये यांचं जे सर्पिलाकार दिसत आहे तुम्हाला, हे DNA आणि RNAची जी रेणू आहे, साखळी, ते रेणू त्याच्या आतमध्ये असते. आणि त्याचं जे बाहेरचं आवरण जे आहे दिसते तुम्हाला, हे प्रथिनयुक्त आवरण असतो. विषाणूला प्रथिनांनी बनलेलं असते. हे एक गोष्ट तुम्ही इथं लक्षात ठेवा आहे ना. हा जो आहे आकृती जर आली, हा टोमॅटो विल्ट विषाणू आहे, जीवाणू नाही. याच्यावरती सुद्धा एक प्रश्न परीक्षेत आलेला आहे. आता हे झाली सगळं माहिती, पूर्ण तुम्हाला माहिती कळलेली असेल. हा पाठ इथं झाला. आता याच्यावरचे काही प्रश्न उत्तर आपण बघूया. प्रश्न बघूया. बघा, गटात न बसणारा शब्द ओळखा. 2018ला प्रश्न विचारलेला आहे. 2018ला गटात न बसणारा शब्द, गोलाकार, तरफदार, दंडाकार, सर्पिलाकार. मित्रांनो, एक गोष्ट जर तुम्ही इथं बघितलं, तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की जो हे गोलाकार, दंडाकार, हे जे आकार दिसत आहे तुम्हाला, सर्पिलाकार, हे जीवाणूंचे आकार आहे. जीवाणू. मात्र तरफदार आकाराचा जीवाणू नसतो, म्हणून याचा उत्तर आहे 2 याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. पुन्हा प्रश्नाला गटात न बसणारा शब्द ओळखा. हा सुद्धा प्रश्न 2018ला विचारण्यात आला आहे. आदिजीव, हा जीव आहे, व कवके, जीवाणू, शैवाले. आताच आपण बघितलं की सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण करत असताना, सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण आपण केलं, त्याच्यामध्ये आदी केंद्रकी केलं आणि एक दृश्य केंद्रकी केलं. बरोबर आहे. आदी केंद्रकीमध्ये जीवाणू येतो आणि दृश्य केंद्रकीमध्ये आदिजीव, कवके, आदिजीव, कवके आणि शैवाले यांचा समावेश होतो. मग गटात कोणता बसत नाही मित्रांनो? कोणता बसत नाही? जीवाणू. याचं उत्तर काय असेल? जीवाणू. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. हे एका गटात येईल आहेत. आदिजीव, जीवाणू, आदिजीव, कवके, लक्षात घ्या काय, आदिजीव, कवके आणि शैवाले. आदिजीव, कवके आणि शैवाले हे एका गटातले आहे. नंतरचा प्रश्न बघूया. आदिकेंद्रकी पेशीचा आकार डॅश डॅश असतो. हा सुद्धा प्रश्न 2018ला पहिल्याच पाठावरती विचारण्यात आला होता. किती असतो आदिकेंद्रकी पेशीचा आकार? आपण बघितला आहे. किती असतो? 5 ते 10 नॅनोमीटर इतका त्याचा आकार असतो. असतो का? नाही, नॅनोमीटरमध्ये नाही. नॅनोमीटर हा जो आकार आहे हा आहे विषाणू. इथं गडबड करू नका. नॅनोमध्ये आणि मायक्रोमीटरमध्ये गडबड करू नका. हा विषाणूंचा आकार आहे. हा नॅनोमीटर विषाणूचा आहे, पण त्याचा जो आदिकेंद्रकी आहे, हा जो आकार आहे, हा 5 ते 10 मायक्रोमीटर इतका त्याचा आकार असतो मित्रांनो. आदिकेंद्रकीचा, जे आदिकेंद्रकी आहेत त्यांचा जो आकार आहे हा इतक्या प्रकारचा आकार असतो. आपण हे बघितलेलं आहे. किती? 5 ते 100 मायक्रोमीटर. आदिकेंद्रकीमध्ये जे जीवाणू आहे आणि ह्या जीवाणूचा आकार 100 मायक्रोमीटरपर्यंत असतो. आपण बघितलं आहे. बघा, नाही, 10 दिलेला आहे. लक्षात घ्या, 10. हा पण नाही, 10 याचं उत्तर, ओरिजिनल उत्तर आहे 10 मायक्रोमीटर. 1 ते 10 मायक्रोमीटर. माझ्याकडून सांगण्याची गडबड झाली. हे बघा, इथं दिलेलं आहे
जीवाणूंचा आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. बरोबर आहे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नंतरचा प्रश्न बघूया. बघा, रिकामी जागा या सजीवात पेशी अंगके नसतात. कशात नसतात पेशी अंगके? आपण आताच बघितलं, किण्वमध्ये असते. बरोबर आहे, किण्वमध्ये असते, आदिजीवमध्ये असतो. विषाणूचा काही प्रश्नच येत नाही. हां, विषाणू सुद्धा नाही. मग याचं उत्तर काय आहे? जीवाणू. जीवाणूमध्ये सजीवात पेशी अंगके नसतात, केंद्रक नसतो त्याच्यामध्ये. हे आपण बघितलं. याचं उत्तर आहे 2. नंतरचा प्रश्न आहे, जीवाणूमुळे खाद्यपदार्थामध्ये एन्टेरोटॉक्सिन हे विषाणू रसायन तयार होते. कोणत्या जीवाणूमुळे? एक जीवाणू आहे, त्या जीवाणूमुळे मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओमध्ये सुद्धा, सुरुवातीलाच सांगितलं आहे की एक जेव्हा आपण मोनेरा सृष्टी बघत होतो, त्या मोनेरा सृष्टीमधला एक जो जीवाणू आहे तो पदार्थांना खराब करतो. त्याचं नाव आहे क्लॉस्ट्रिडियम. काय नाव आहे? क्लॉस्ट्रिडियम. हा पदार्थांना खराब करतो, त्याला म्हणतात क्लॉस्ट्रिडियम जीवाणू. याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेहमी परीक्षेमध्ये विचारला जातो याच्यावरती. डायटम हा रिकामी जागा प्रकार आहे. डायटम काय आहे? हा 2017ला प्रश्न विचारला. डायटम काय आहे? कशाचा प्रकार आहे? तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आदिजीव नाही आहे, किण्व नाही आहे. काय आहे तो? तर मित्रांनो, तो एक पेशीय शैवाल आहे. हा शैवालामध्ये येतो. शैवालाचा प्रकार आहे. डायटम कशाचा प्रकार आहे? शैवाल. हा लक्षात घ्या. 2017ला प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये. एनिमिसच्या परीक्षेमध्ये विचारला आहे. आपण एनिमिस परीक्षेबद्दल विचारत येतो आणि हा त्याच्यासाठीच व्हिडिओ आहे. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जैविक घटक मातीमध्ये नसतात? कोणते घटक नसतात जैविक? कोणते जैविक घटक मातीत आढळत नाही? काय आढळत नाही मातीत? सांगा. जीवाणू, कवक, शैवाल हे आढळतात. विषाणू आहे का? विषाणू आढळत नाही. याचा पर्याय क्रमांक 3. ओके. नंतरचा प्रश्न बघूया. पुन्हा तो प्रश्न 2016ला दिसत आहे. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थाच्या वापराची मुदत संपली की त्याच्यामध्ये जीवाणू त्यामध्ये वाढण्याची शक्यता असते. कोणता? क्लॉस्ट्रिडियम. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. पेनिसिलियम नाही, स्ट्रेप्टोमायसिन नाही, ॲजिटोबॅक्टर नाही, हे मातीमध्ये असतात, हे नाही. याचं उत्तर आहे क्लॉस्ट्रिडियम. ओके. आता आपण बघितलेलं आहे कोणते सजीव कुठे असतात. ॲजिटोबॅक्टर हे तुम्हाला सजीवांसाठी उपयोगी आहे, म्हणजे वनस्पती आहे ना, त्यासाठी. पेनिसिलियम हे कवक आहे ना, हे याच्यात नाही. तर हानिकारक जो आहे हे सगळे उपयोगी आहे. याच्यामध्ये क्लॉस्ट्रिडियम आहे हा. ओके, हानिकारक. विषाणूभोवतीचे आवरण असते. कशाचे असते? आता सांगितलं आपण. कर्बोदकाचे असते का? नाही. सेल्युलोज असतो का? नाही. मेदाचा सुद्धा नसतो. असं कशाचा? प्रथिनांचं. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा, कोणते जीवाणू खाद्यपदार्थात एन्टेरोटॉक्सिन हे विषाणू रसायन तयार करते? पुन्हा रिपीट. याचं उत्तर काय येईल? क्लॉस्ट्रिडियम. पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. हां. नंतरचा एक प्रश्न आहे 2025ला विचारला आहे मित्रांनो, म्हणजे मागच्याच वर्षी. राष्ट्रीय विषाणू संस्था ही विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते. संस्था कुठं आहे? राष्ट्रीय विषाणू संस्था. इथं काय यायला पाहिजे? पुणे. मुंबईला नाही, चेन्नईला नाही, दिल्लीला नाही. हे आहे पुणेला. पर्याय क्रमांक 2. नंतरचा प्रश्न बघूया. विषाणूंचा आकार सुमारे एवढा असतो. 2022ला विचारलेला आहे प्रश्न. किती असतो? तर ते मायक्रोमीटरमध्ये नसतो. मायक्रोमीटरमध्ये एकच पर्याय तुम्हाला दिसतो. आणि पर्याय क्रमांक 4 नॅनोमीटरमध्ये असतो. विषाणू हे खूपच सूक्ष्म असतात. ते साध्या सूक्ष्मदर्शिकेने आपण पाहू शकत नाही. त्याला बघण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शिकाच लागते. याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर इतका याचा हे असतो. नंतरचा पुढील प्रश्न बघा. पुढीलपैकी कवक कोणते? कवक विचारलाय. कोणते कवक आहे? आता सांगा. कवक विचारलाय. अमिबा, पेनिसिलियम, युग्लिना हे तीनही कवक आहेत. शैवाल आहे का? शैवाल वेगळा आहे ना. याचा उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. ओके. 22ला विचारला प्रश्न. नंतरचा प्रश्न आहे, पहिल्याच पाठावरचे जे प्रश्न घेतो आपण, पहिल्याच पाठावरचे जे विचारलेले आहेत. पेशीतील हरितलवकाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करणारे सजीव ओळखा. हरितलवकाच्या सहाय्याने कोण करतो? मी सांगताना तुम्हाला सांगितलं या व्हिडिओमध्येच. कॅन्डिडा हे काय आहे? कवक आहे. ईस्ट सुद्धा कवक आहे.
आळंबीसुद्धा कवक आहे. यांना जर बघितलं तर हे सगळे कवक आहे क्लॅमिडोमोनास. पण हा आहे, हा प्रकाश संश्लेषण करतो. प्रकाश संश्लेषण करतो हा आहे ना. याचं उत्तर आहे क्लॅमिडोमोनास. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. आता मी तुम्हाला सांगितलं कॉर्लिनियस याने द्विनाम पद्धती काढली, म्हणजे वैज्ञानिक नाव प्राणी असो, जनावर असो, वनस्पती असतो, यांना द्विनाम पद्धतीचा जनक म्हणतो आपण कॉर्लिनियस. तर त्यांनी गाय या प्राण्याला कोणतं नाव दिलं, म्हणजे एक वैज्ञानिक नाव कोणतं सुचवलं असेल? गाय. तर गाय या प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय? डिसेंबर 2024ला हा प्रश्न विचारलेला आहे. आता याच्या अनुषंगाने आपल्या 7वीचा सुद्धा अभ्यास करणे महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये कॉर्लिनियस द्विनाम पद्धती आपण अभ्यासलेली आहे. तर बघा, त्यांनी जो नाव दिलेला आहे गायसाठी, आपला व्हिडिओ लांबत आहे म्हणून शॉर्टकट आता थोडा प्रश्न घेत आहे. बोस टॉरस, याला इंडियस सुद्धा म्हणतात. बोस इंडियस किंवा बोस टॉरस हा गायला नाव दिलेला आहे. गायीसाठी नाव आहे, वैज्ञानिक नाव बोस टॉरस. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. बघा, कवकांची पेशीभित्तिका कशाची बनलेली असते? कवकांची पेशीभित्तिका एक जो पदार्थ आहे एक, तर ते आहे कायटिन. शर्करा म्हणतो आपण, कार्बनिक शर्करा, कार्बनयुक्त जे शर्करा आहेत ते आहे कायटिन. या कायटिनपासून कवकांची पेशीभित्तिका बनलेली आहे. प्रश्न 2023ला विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. आता थोडं फास्ट घेऊया, व्हिडिओ आपला 1 तासाचा जवळपास होत आहे ना. तर प्रश्न समजून घेऊया फक्त. अँटोमिबा हिस्टोलिटिका या रोगासाठी कारक काय? आता सांगितलं तुम्हाला कोणत्या रोगासाठी कारक आहे. अँटोमिबा हिस्टोलिटिका हे जे आहे हे कोणत्या रोगासाठी मी सांगितलं तुम्हाला. याचं उत्तर आहे अतिसार. काय उत्तर आहे? अतिसार. नंतरचा प्रश्न बघूया. जे प्रश्न आतापर्यंत विचारले तेच घेतो मी. सजीवांचे 5 गटात वर्गीकरण कोणी केले? कॉर्लिनियस केले का? नाही. द्विनाम पद्धती हे केल्यांनी नाही. कोपलँड नाही. याचं उत्तर काय आहे? रॉबर्ट हार्डिंग विटाकर. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे कीटकभक्षी वनस्पती ओळखा. कीटकभक्षी वनस्पती. तर कीटकभक्षी वनस्पती कोणती आहे? दगडफूल आहे का? दगडफूल ही सहजीवी वनस्पती आहे. कोणती आहे? सहजीवी वनस्पती. बाणगुळ हे परपोषी वनस्पती आहे. आणि अमरवेल सुद्धा परपोषी वनस्पती आहे ना. उरलं कोण? ड्रासेरा बर्मानी. ही मात्र कीटकभक्षी वनस्पती आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. नंतरचं आहे जास्वंद वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय? हा प्रश्न 2-3दा विचारलेला आहे. फक्त मी एकदाच इथं घेतलेला आहे. 2-3दा आलेला आहे परीक्षेमध्ये. तर याचं जो नाव आहे हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. ओके. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव ओळखा. प्रोटिस्टामध्ये कोण आहे? तर क्लॉस्ट्रिडियम आहे का प्रोटिस्टामध्ये? नाही. किन्हुआ आहे, वॉलवॉक्स आहे आणि व्हायब्रिओ सुद्धा आहे. क्लॉस्ट्रिडियम जो आहे आपण बघितला की हा हानिकारक जीवाणू आहे. हा जीवाणू आहे आणि प्रोटिस्टा सृष्टीमध्ये जीवाणू येत नाही. तर जीवाणू हे मोनेरा सृष्टीमध्ये येतात. कोणत्या सृष्टीमध्ये? मोनेरा. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. म्हणजे याचं उत्तर आहे क्लॉस्ट्रिडियम. पर्याय क्रमांक 1. नंतरचा प्रश्न आहे. आता थोडेच राहिले प्रश्न 2-3 बस झाला. खालीलपैकी असत्य विधान ओळखा. असत्य विधान. अमिबामध्ये प्रचलनासाठी छद्मपात असतात. छद्मपात म्हणजेच काय आहे? द्विखंडन पद्धती. द्विखंडन पद्धतीने काय होते? याचं प्रजनन होते. प्रचलन किंवा प्रजननासाठी छद्मपात असतात. बरोबर आहे. तंबाखूवरील मोझाईक रोग विषाणूपासून होते. हा पण बरोबर आहे. विषाणू सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत असतात किंवा आहेत. हे पण बरोबर आहे. युग्लिना परपोषी कवक आहे. हे मात्र चुकीचं आहे. असत्यच विधान ओळखायचं आहे. म्हणजे हेच आपलं उत्तर आहे बरोबर. काय की युग्लिना हे परपोषी नसून स्वयंपोषी आहे. कसे आहे? स्वयंपोषी आहेत. कारण की याच्यामध्ये हरित लवके असतात. काय असतात? हरित लवके. नंतरचा एक प्रश्न आहे. सूक्ष्मजीवांचा आकार रिकामी जागा मायक्रोमीटरपेक्षा लहान असतो. किती मायक्रोमीटरपेक्षा? तर याचं उत्तर आहे 100. तसं आहे 200पेक्षा कमी असतो. हे 100 याचं उत्तर आहे. ओके, 100. नंतरचा राहिले का प्रश्न? चला, एक प्रश्न आहे झालं. मग 24वा प्रश्न. खालीलपैकी असत्य जोडी ओळखा. असत्य. मानवाची
इन्फ्लुएन्झा विषाणू, जीवाणू, बॅक्टेरियोफोज विषाणू, वनस्पती, टोमॅटो विल्ट जीवाणू आणि गुरे पिकोरना विषाणू. कोणतं असत्य आहे? तर मानवाला इन्फ्लुएन्झा विषाणू होतो, बरोबर आहे. जीवाणूवर हमला करणारा बॅक्टेरियोफाज विषाणू आहे, हा सुद्धा बरोबर आहे. वनस्पती, आता गुरे पिकोरना वनस्पती होते, हा सुद्धा बरोबर आहे. वनस्पती टोमॅटो विल्ट जीवाणू लिहिलेला आहे. तर मित्रांनो, तो वनस्पतीवर जो हमला करतो टोमॅटो विल्ट जीवाणू नसून तो काय आहे? विषाणू आहे. इथं विषाणू पाहिजे होता तर उत्तर बरोबर राहिला असता. म्हणून असत्य काय आहे? पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे मित्रांनो, आतापर्यंत पाठ क्रमांक 1 या घटकावरती जे काही NMS परीक्षेमध्ये प्रश्न आले आहेत, ते प्रश्नाची उत्तरे आपण आज समजून घेतलं. तसंच हा पाठसुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा की या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमची संपूर्ण तयारी, NMS परीक्षेची तयारी करून घेण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. आज आपण पहिला पाठ बघितला. 2-3 दिवसांनी पुन्हा आपण दुसऱ्या पाठाचा व्हिडिओ आपण इथे टाकणार आहोत. असेच आपण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान आणि गणितसुद्धा संपूर्णच, आणि जो दुसरा पेपर आहे आपला, त्या बुद्धिमत्ता पेपरचा सुद्धा मॅथ पेपर आहे, त्या पेपरची सुद्धा तयारी याच आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करून घेणार आहोत. तरी मित्रांनो, या व्हिडिओला तुम्ही सर्वात जास्त लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि काही जर अडचण असेल तर तुम्ही ह्या कॉमेंट्स बॉक्समध्ये ती शेअर करा. त्याच्यावरती आपण तुमच्या काही समस्या आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ तयार करूया. धन्यवाद.